नमस्कार फ्रेंड्स, खरंच देव आहे का आपल्यासोबत? चला तर जाणून घेऊया। समस्या, संकट आणि अडचणी सर्वांच्याच जीवनात येतात। त्या समस्यांचा सामना करताना तुम्हालाही कधीतरी वाटले असेल की खरंच देव आहे का? देवाच्या अस्तित्वावर तुमच्या मनात सुद्धा शंका निर्माण झाली असेल की तुम्ही देवावर विश्वास ठेवणेही बंद केले असेल। का माझ्यासोबत असे घडले? देवाला दिसत नाही का? असं का करू शकतो देव? काय चुकी आहे माझी? मलाच का? पण आपण संकटात असताना आपल्या अत्यंत संकटावेळी ही जर आपण चांगले काम केले असेल तर देव नक्कीच आपल्यासोबत असतो। तो प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आपली मदतच करत असतो। आपण अडचणीत असताना देव आपल्यासोबत कोणत्या ना कोणत्या रूपात असतो हे संकेत आपल्याला मिळतात, पण हे संकेत आपण दुर्लक्षित करतो किंवा त्याकडे गांभीर्याने बघत नाहीत किंवा लक्षही देत नाहीत। पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण देव आपल्यासोबत आहे ते कसे व कोणते संकेत असतात ते जाणून घेणार आहोत। आपण अगदी अडचणीत असताना अचानक कुणी आपल्या मदतीला येणे। तुमच्या आयुष्यात जेव्हा तुम्ही वाईट परिस्थितीत किंवा संकटात अडकले असता, त्यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नव्हता, पण अशा वेळी अचानक कुठून तरी तुम्हाला मदत मिळते। एखादी व्यक्ती, एखादी घटना किंवा एखादी अशी संधी मिळते की त्या परिस्थितीतून तुम्ही बाहेर निघता। आठवा, असं झालंय का तुमच्यासोबत? तर विचार करा की देव आहे, त्यानेच आपल्याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जीवनात मदत केली आहे। जेव्हा आपल्यासोबत एखादी अशी चमत्कारिक गोष्ट, घटना घडते, तेव्हा आपण हा विचार करतो की हा तर फक्त योगायोग आहे, पण आपण त्यावेळी हे लक्षात घेत नाही की देव आपल्या पाठीशी आहे। देव सोबत असल्याचा संकेत म्हणजे संयोग। आपल्या दैनंदिन जीवनात आपल्यासोबत अनेक गोष्टी, घटना घडतात, त्या आपल्याला निव्वळ संयोग किंवा योगायोग वाटतात, पण हे लक्षात घ्या की त्यावेळीही देवच आपल्याला मार्गदर्शन करत असतो। परमेश्वर आपल्या जीवनात कधी कधी अशा घटनांचा क्रम साधतो की ज्यामुळे एक नवा मार्ग निघतो। जेव्हा एखाद्या वेळी तुम्हाला गडबडीचे समाधान मिळवण्यासाठी तोच शब्द किंवा तोच सल्ला ऐकायला मिळतो जो तुम्ही शोधत होता। तुम्हाला एखाद्या प्रश्नाचे उत्तर हवे आहे आणि अशा वेळी अचानक तुमच्या मनात असा एखादा विचार आला की त्या प्रश्नाचे उत्तर तर मिळाले, किंवा तुम्हाला कोणाला बोलता बोलता समोरच्या व्यक्तीकडून ते उत्तर मिळते किंवा सहज तो सल्ला मिळून जातो। अशाच घटनांना संयोग जुळणे म्हणतात। हे देवाचे संकेत असतात। देव सोबत असल्याचा आणखी एक संकेत म्हणजे संकटाच्या वेळीही तुम्ही आंतरिक शांत असणे। आपल्या जीवनात रोजची लढाई ही संकटासोबत चालूच असते, पण एक गोष्ट लक्षात घ्या की तुमच्यावरचे प्रत्येक कठीण प्रसंग आणि संकट परतून लावून देव तुमच्यातील शक्तीला जागृत करतो। जेव्हा कधी बाहेरच्या वातावरणात ताणतणाव, असुरक्षितता, काहीतरी चुकत आहे असे वाटत असेल, तरीही तुमचे मन शांत, स्थिर असेल आणि तुमचे मन तुम्हाला सांगत असेल की सगळं ठीक होणार, असा आत्मविश्वास तुम्हाला असतो, तेव्हा हा मनातील विश्वास, खात्री देवाची उपस्थितीची जाणीव करून देतात। जर तुमचे मन संकटाच्या वेळी शांत असेल तर समजून घ्या की देव तुमच्या सोबत आहे। देव सोबत असल्याचे संकेत म्हणजे स्वप्न, दिव्य दर्शन आणि साक्षात्कार। ज्या लोकांनी अनेक वर्षे देवाच्या भक्तीत घालवलेली असतात, देवाची साधना, उपासना केलेली असते, त्यांचे देवासोबत खोल संबंध निर्माण होतात। त्यांना अनेक वेळा स्वप्नांमध्ये देवांचे दर्शन होते। हे स्वप्न असामान्य, जिवंत आणि जीवन बदलणारे असते। बऱ्याचदा प्रत्यक्ष देवाचे दर्शन न घडताही गूढ पद्धतीने देव आपल्याला संदेश देतात, मार्गदर्शन करतात। असा अनुभव झाल्यास आपल्याला जीवनात नवीन दिशा मिळते। तुम्हाला असा अनुभव कधी आला आहे का? आणखी सांगायचे झाले तर अनेकदा देव इतरांच्या रूपात आपल्याला मदत करत असतो। प्रेम मिळते, करुणा मिळते, एखादी अनोळखी व्यक्ती अचानक आपली मदत करून जाते। अशा वेळी ही मदत देवाचीच आहे असे मानावे। समर्थ रामदास स्वामींनी म्हटले आहे, ज्या वेळेस आपल्याला इतरांचे प्रेम, मदत मिळते, तेव्हा आपण देवाच्या आशीर्वादाचा अनुभव घेत असतो। हे साध्या प्रेमाचे आणि करुणेचे कृत्य देवाच्या अस्तित्वाचे ठळक उदाहरण आहे। असे काही संकेत तुम्हालाही जर मिळत असतील तर समजून जा की देव तुमच्यासोबत देखील आहे आणि त्याची कृपा तुमच्यावर आहे। या व्हिडिओमध्ये आपण देव आपल्या सोबत आहे, पाठीशी आहे हे जाणून घेतले। अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।